बरोबर सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही सर्व फिशिंगसाठी आता निघालेलो आहो. संपूर्ण शूटिंग तुम्हाला दाखवणार आहे मी आज. आमचे हरहुन्नरी मित्र करंबे सर फिशिंगचं सर्व साहित्य गाडीमध्ये भरत आहेत. सकाळचे 4:15 झालेले आहेत आणि आम्ही खाडीच्या दिशेने मार्गस्थ होतोय. सकाळचे 6:15 झालेले आहेत. आमच्या खाडीचा सुंदर असा परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय. आज आम्ही सर्वजण जयगडच्या खाडीमध्ये फिशिंगसाठी आलेलो आहोत आणि आमचा पहिला कॅच आहे पालू मासा आणि याची डिटेल अधिक माहिती गिरीश सगळा म्हटलं जातं कॉमनली. हा जो मासा आहे हा ओस्टिक्टिस या क्लासमध्ये येतो. ओस्टिक्टिस म्हणजे ज्यांचं इंडोस्केलेटन बोनी आहे, म्हणजे आतलं स्केलेटन बोन नावाच्या टिश्यूपासून बनलेलं आहे, म्हणून ह्याला ओस्टिक्टिस असं म्हणतात. आणि हा जो मासा आहे तर हे बघा, याची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी मी तुम्हाला सांगतो. हे माउथ टर्मिनल इन पोझिशन. हा जो फिन आहे वरचा ह्याला डॉर्सल फिन असं म्हणतात. ह्याला डॉर्सल स्पिन हा स्पायनी असतो. हे त्याचं प्रोटेक्टिंग मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम. ओके, आता हे इकडे 2 फिन तुम्हाला दिसतात, हा एक आणि तिकडचा. ह्याला पेक्टोरल फिन असं म्हटलं जातं, की पोहण्यासाठी आणि पाण्याच्या स्ट्रीमला अपोज करून पुढे जाण्यासाठी त्याचा फायदा होतो. हे जे पाठीमागचे फिन आहे इथला, ह्याला पेल्विक फिन असं म्हटलं जातं. आणि हा जो शेपटीचा फिन आहे ह्याला काउडल फिन. आणि ही जी फिन आहे ही पाण्यातली त्याची डिरेक्शन बदलण्यासाठी, मार्ग बदलण्यासाठी त्याचा वापर जास्त करतो. आणि इथे बघा, इथे तुम्हाला अशा प्रकारची एक लाईन दिसते. ह्याला रिनोरिसेप्टार असं म्हटलं जातं. म्हणजे ब्रेनकडून आलेले जे काही न्यूरॉन्स आहेत ते ह्याला अटॅच झालेले असतात आणि याच्यामुळे या माशाला त्या पाण्याचा टेम्परेचरची जाणीव होते आणि पाण्याचा करंट किती आहे त्याची जाणीव ह्या लाईनमुळे होते. प्रत्येक माशाला अशा प्रकारची लाईन तुम्हाला बघायला मिळते. हा जो मार्क आहे ह्याला ऑपरक्युलम असं म्हणतात. आणि ऑपरक्युलमच्या आतमध्ये हे रेड कलरचं तुम्हाला दिसतं इथे, हे गिल्स आहेत. माशांना आपल्यासारखी लंग्स नसतात. म्हणजे मासा जो आहे हा पाण्यात राहू शकतो बराच वेळ किंवा कायमस्वरूपी पाण्यात राहतो. का तर डायरेक्टली डिझॉल्व झालेला, पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन ह्या गिल्समार्फत त्यांच्या रक्तामध्ये मिसळतो. आपल्याला जर गिल्स असती तर आपण पण बरेच दिवस पाण्यात राहू शकलो असतो, पण तसं नाही. आपल्यामध्ये लंग्स आहे, त्याच्यामुळे आपण पाण्यामध्ये जरी पोहलो तरी ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला वरतीच यावं लागतं. ओके, त्याच्यानंतर या शरीराच्या वरची जी स्केल्स आहेत ही सायक्लॉइड स्केल्स आहेत याच्यात. ओके, इथं हे नॉस्ट्रिलचा मार्क आहे, पण याला फिश आर पुअर सेन्स ऑफ स्मेल. ओके, आणि हा इथला जो रिजन आहे हा ॲनल रिजन आहे. ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल एक्सटर्नली आपल्याला ओळखता येत नाही, हा मेल आहे किंवा फिमेल आहे. जेव्हा आपण त्याला पोटात अंडी सापडली तर फिमेल, नाही तर मेल. सिम्पल. धन्यवाद. आमचं सेकंड कॅच पोकेरा, खाण्यासाठी अतिशय टेस्टी मासा आहे आणि याची बायोलॉजिकल सगळी जी माहिती आहे गिरीश आपल्याला सांगेलच. याला ट्रिव्हॅली असं म्हणतात. हा मासा जवळजवळ पूर्ण मॅच्युअर्ड झालेला मासा हा 25 ते 30 किलोचा होतो. याला मगाच्या माशासारखे दात, प्रॉमिनंट दात नसतात. दात आहेत त्याला पण तेवढे प्रॉमिनंट नाही. ओके, आणि हा पण मासा ओस्टिक्टिस या क्लासमध्येच येतो. म्हणजे इंटरनल बोनी स्ट्रक्चर असलेलं. म्हणजे शार्क जो आहे हा कार्टिलेजिनस, त्यांच्यामध्ये कार्टिलेज नावाचा टिश्यू असतो आणि यांच्यामध्ये बोन. ओके, याच्यामध्ये बघा
हा डॉर्सल फिन जो आहे, हा डॉर्सल फिन इथे पाठीमागे आपल्याला बघायला आणि तो मिळतो. स्पायनी नाही आहे. तो स्पायनी नाही. आणि ही कावडल फिन किंवा टेल फिन त्याला म्हणू, होमो सर्कल, हे दोन्हीही फिन जे आहेत ते सिमेट्रिकल असतात. हा पेक्टोरल फिन दोन्ही बाजूला पाणी पाठी सारण्यासाठी. हा पेल्विक फिन, इथं त्याचे ॲनस असते. हा ऑपरक्युलमचा मार्ग, त्याच्या आतमध्ये गिल्स, आतमध्ये एअर ब्लॅडर असतो आणि त्याच्यामुळे मासा हा एका जागी स्थिर राहू शकतो. शार्कमध्ये एअर ब्लॅडर नसतो, त्याच्यामुळे शार्क जो आहे हा शार्क कंटिन्युअसली फिरत राहतो. पण हा एका जागेवर बऱ्याच वेळ स्थिर राहू शकतो हेलिकॉप्टरचा. आणि ह्याला कोकेरी असं आपल्या इथं लोकल लँग्वेजमध्ये म्हणतात, कारण ह्याची जेव्हा शिकार होते आणि हा पाण्याच्या बाहेर येतो तेव्हा तो कॉक कॉक असा आवाज काढतो. त्याच्या तोंडातून असा आवाज येतो, म्हणून त्याला कोकेरी असा शब्दप्रयोग वापरला जातो. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं सुद्धा बघा ही लाईन आहे, त्याला रेनो रिसेप्टार असं म्हणतात. म्हणजे थर्मल, त्याचा पाण्याचा टेम्परेचर म्हणा किंवा पाण्याची रफ्तार किती आहे हे ओळखण्यासाठी, त्याचं ज्ञान होण्यासाठी या छोटा कॅच लाईनचा. शेंटी म्हणजे कॅटफिश प्रकारातला हा मासा, आणि याची पण अधिक माहिती गिरीश कडनं जातात. हा पण मासा ओस्टिक्टिस या क्लासमध्येच येणारा मासा आहे. याला आपण शिंगटी असं म्हणतो किंवा कॅटफिश कॉमनली असं म्हटलं जातं. याला बघा, हा डॉर्सल फिन, हे दोन पेक्टोरल फिन, इथं स्टिंग आहेत, थ्रॉन्स स्टिंग आहेत. आणि ही स्टिंग जर हातात लागली तर गेम खाल्ला, पॉइझनस असतो. पॉयझनच असतो. पण हे डेडली पॉयझनच नाही, पेनिंग होतं. हा आणि पेनिंग होतं. पण मासा खाल्ल्यापेक्षा खाल्ल्याचं जाणवेल. पण हा लोकलाइज्ड पॉयझनच आहे. म्हणजे लोकलाइज टिश्यू थोडेसे डॅमेज करतो, परंतु आपल्या बॉडीमध्ये फॅगोसाईट नावाच्या पेशी असल्यामुळे ती रिकव्हरी लगेच करतात. पण ते लागल्यानंतर काय अवस्था होते, एक जवळजवळ अनुभव घेऊन. 1.5-2 तास घेऊन. तर अनुभव घेऊनच बघावा. मी काय त्याच्यामुळे ह्याची जी स्टिंग आहे त्या आपण कट करून टाकलेली, लगेच त्याची कॅच झाल्या. टेल जी आहे ही होमो सर्कल, म्हणजे दोन्ही फिन सिमेट्रिकल आहे. हा डॉर्सल फिन, त्याला स्टिंग असतं आणि ह्याला दात नसतात. बाकीच्या मगाशी मी मासे दाखवले तुम्हाला, त्याला दात आहेत, याला दात नाही. ह्याच्यामध्ये जर तुम्ही हे झालं तर खरखरीत असं कार्टिलेज तुम्हाला जाणवेल. कॅटफिश प्रकारातील सगळ्या माशांनाच दात नसतात. नसतात. आणि हे जे दिसतात हे बार्बल्स आहेत, बार्बल्स.